नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची कोबीची खमंग अशी वडी। ही वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम हा कोबी घेतला मी। कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे, त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याचे 4 ते 5 भाग करायचे आणि अशा किसणीवर किसून घ्यायचा। ज्या किसणीने आपण खोबरं किसतो त्या किसणीने अशा प्रकारे बारीक। हा कसा व्यवस्थित किसणीने किसल्यामुळे बारीक झाला आहे। आता आपला कोबी किसून झाला आहे। तर कोबी किसून झाला असल्यामुळे आता त्याच्यामध्ये आपल्याला इतर साहित्य टाकायचं आहे। सर्वप्रथम ही आलं लसूण पेस्ट टाकते मी 1 चमचा। त्या पेस्ट टाकेपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चवीनुसार मीठ, लाल तिखट, इथे मी लाल तिखट 1 चमचा घेतला आहे। तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त वापरू शकता। शेजवान चटणी 2 चमचे आणि सफेद तीळ मी 2 चमचे घेतले। थोडी अर्धा चमचा हळद आणि बेसन। एवढं साहित्य आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, एकजीव करून सर्वत्र। कोबीला हा मसाला बेसन लागला पाहिजे यासाठी, कारण ह्यामध्ये अजून आपल्याला एक साहित्य टाकायचं ते म्हणजे अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तर एवढं आपलं मिक्स करून व्यवस्थित घट्ट होईपर्यंत मिक्स करायचं, पातळ होता कामा नये एकदम। आता त्यामध्ये जे घट्ट थोडंसं झालं आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर परत एकदा मळून घ्यायचं आणि व्यवस्थित 2 भाग करायचे त्याचे। आता व्यवस्थित 2 भाग करून झालं तर इकडे चाळण घेतले मी। चाळणीला आता तेल लावून घ्यायचं खालच्या साईडने। सर्वप्रथम तेल लावून झालं आहे तर एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे। त्या पाण्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची, कारण आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या, जशी आपण कोथिंबीर अळूवडी करतो त्या प्रकारेच। आता कोबीची भाजी किंवा मंचुरियन सर्वच करतात, अशी वडी नक्की घरी करा। हे बघा अशा प्रकारे वाफवायचे आपल्याला। 15 ते 20 मिनिटांमध्ये वाफवून होतात। तर वाफासाठी एक झाकण ठेवलं आहे मी त्याच्यावरती। तर पण नाही बघा व्यवस्थित घट्ट झालं आहे। तर हे लगेच काढायचं नाही, ते 5-10 मिनिटं ठेवायचं। थंड झाल्यानंतर हे बघा आपली वडी तयार झाली। ही वडी 5 ते 7-8 दिवस व्यवस्थित टिकून राहते व्यवस्थित। तर ह्याचे आपल्याला भाजण्यासाठी छोटे छोटे काप करून घ्यायचे। अशा प्रकारे ते काप करून झाल्यानंतर एका भांड्यात तेल घेतलं आहे मी। तर तेलामध्ये आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे काप झालेत करून आपले। तळून भाजून घ्यायचं आपण दोन्ही बाजूने खमंग असे। त्यासाठी तेल घेतलं आहे, तर तेलामध्ये एक एक करून आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। अशी रेसिपी नक्की घरी करा आणि केल्यानंतर तुमच्या कोबीच्या वड्या कशा होतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हे बघा एका साईडने भाजलं तर आपल्याला दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं आहे। असे दोन्ही प्रकारे आपल्याला भाजून घ्या। त्या तुम्ही जेवणासोबत किंवा असेही खाऊ शकता। हे बघा आपले झाले। त्या व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंटमधून सांगाच, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।